भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे कावड यात्रेसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दाखल झाले. मुंब्रा येथे भाजप कार्यकर्त्यांकडून राणे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. मुंब्रा परिसरात भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी नितेश राणे मुंब्र्यात पोहोचले. विशेष म्हणजे राणे यांनी कालच मुंब्र्याचे नाव बदलून मुंब्रादेवी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या मुंब्रा दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जातंय. नितेश राणे यांनी काल मुंब्र्याच्या नामांतरणाबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. मुंब्रा या ठिकाणचं नाव आम्ही जोपर्यंत मुंब्रादेवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. जसं इस्लामपूरचं ईश्वरपूर करून दाखवलं तसंच मुंब्र्याचं मुंब्रादेवी करेपर्यंत आमच्यासारख्या हिंदुत्ववादी प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं काम करेल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. राणे यांच्या या वक्तव्यावर कळव्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. राणे यांना कदाचित माहिती नसावं की मुंब्रादेवीवरूनच मुंब्रा हे नाव पडले. मुंब्रा नाव हे काही कुठल्या मुसलमानाचं ठेवलेलं नाव नाही असंही आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान नितेश राणे यांच्या मुंब्रा दौऱ्यामुळे आणि मुंब्रादेवी नामांतराच्या मागणीमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राणे आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात आणखीन राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.